जर तुमच्यावर किंवा तुमच्या ओळखीच्या कोणावर सूटबुद्धीने खोटी केस झाली तर घाबरून पळू नका. कायदा तुमच्या पाठीशी आहे. सर्वात आधी शांत व्हा आणि पुरावे गोळा करा. ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी तुम्ही तिथे नव्हता हे दाखवणारे CCTV, कॉल रेकॉर्ड्स, व्हॉट्सअप चॅट, साक्षीदार गोळा करा. जर केस गंभीर असेल आणि अटकेची भीती असेल तर लगेच कोर्टातून अँटिसिपेटरी बेल बचाव जामीन मिळवा. आणि जर FIR पूर्णपणे खोटी असेल तर ती रद्द करण्यासाठी हायकोर्टातून कलम 482 अंतर्गत याचिका दाखल करा. लक्षात ठेवा, खोटा आरोप सिद्ध झाल्यावर तुम्ही त्या व्यक्तीवर मानहानीचा खटला भरू शकता आणि खोट्या पुराव्यांसाठी IPC नुसार उलट कारवाई करू शकता. अशा सोप्या भाषेत कायदेशीर माहिती मिळवण्यासाठी आपल्या लीगल ज्ञान मराठी चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ गरजूंसोबत नक्की शेअर करा. कोणीतरी मुद्दामून तुम्हाला अडकवण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलं तर आज आपण पाहणार आहोत खोटी केस म्हणजे नक्की काय. जेव्हा एखादी व्यक्ती वैयक्तिक वाद, सूड किंवा पैशाच्या मोहापायी जाणून बुजून पोलिसांना चुकीची माहिती देते आणि तुमच्यावर गुन्हा दाखल करते त्याला कायद्याच्या भाषेत फॉल्स केस किंवा खोटी केस म्हणतात. आजकाल समाजात याचे अनेक प्रकार पाहायला मिळतात, जसे की कौटुंबिक वादातून होणारी खोटी 498A केस, रस्त्यावर किरकोळ वादातून खोटी मारामारीची तक्रार, मालमत्तेच्या वादातून खोटा छळाचा आरोप किंवा पैशाच्या देवाणघेवाणीत खोटी फसवणुकीची केस. पण घाबरू नका, अशा खोट्या प्रकरणांमध्ये कोर्टाचा फक्त आणि फक्त सत्य आणि मजबूत पुरावे चालतात. खोटेपणाचा फुगा कोर्टात सहज फुटतो. अशा खोट्या केसमधून स्वतःला कसं वाचवायचं हे पाहूया पुढे. माहिती आवडली असेल तर लीगल ज्ञान मराठी चॅनल आता सबस्क्राईब करा. खोटी केस दाखल झाली, सावधान. बहुतांश लोक सुरुवातीलाच एक अशी मोठी चूक करतात ज्यामुळे ते जास्त अडचणीत येतात. पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, घाबरून पोलिसांपासून पळू नका. कारण जेव्हा तुम्ही पळ काढतात तेव्हा कायद्याच्या नजरेत तुमचा संशय वाढतो की तुम्ही खरोखरच काहीतरी गुन्हा केला आहे. दुसरी मोठी चूक, रागाच्या भरात सोशल मीडियावर लाईव्ह येऊन समोरच्या पार्टीला शिवीगाळ करणे, पोस्ट टाकणे किंवा धमक्या देणे पूर्णपणे टाळा. हे डिजिटल पुरावे तुमच्या विरोधात वापरले जाऊ शकतात. लक्षात ठेवा, अशा वेळी डोकं शांत ठेवून फक्त आणि फक्त कायदेशीर मार्गानेच पुढे जाणे शहाणपणाचे ठरते. कायदा धाडशी लोकांच्या बाजूने असो, पळपुटांच्या नाही. खोट्या केसेसमध्ये स्वतःच्या बचाव कसा करायचा हे आपण पुढे पाहूया. अशाच कायदेशीर माहितीसाठी लीगल ज्ञान मराठी चॅनल आताच फॉलो करा आणि इंस्टाग्राम आणि फेसबुकवर आम्हाला फॉलो करा. खोटी केस होणार आहे किंवा झाली आहे, मग आता डोकं चालू नका, थेट या व्यक्तीशी संपर्क करा. अशा परिस्थितीत स्वतःचे डोकं न चालवता सर्वात आधी एका अनुभवी वकिलाचा सल्ला घ्या. कारण कायद्याच्या लढ्यात एक योग्य वकीलच तुमची सर्वात मोठी ढाल बनू शकतो. एक वकील तुम्हाला नेमकं काय सांगेल, कायद्यानुसार तुमचे नेमके अधिकार काय आहेत, स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी कोणते पुरावे जपून ठेवायचे, या प्रकरणात तुम्हाला अटक होऊ शकते का, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कोर्टातून बेल घ्यावी लागेल का. लक्षात ठेवा, वेळेवर घेतलेला कायदेशीर सल्ला तुम्हाला एक मोठ्या अडचणीतून आणि बदनामीतून सहज वाचू शकतो. खोट्या केसेसमधून सुटण्यासाठी हायकोर्टाची कोणती मोठी पॉवर तुमच्या मदतीला येईल पुढे जाणून घेऊया. खोट्या केसचा फुगा कोर्टात एकाच झटक्यात फुटू शकतो, पण कधी, जेव्हा तुमच्याकडे असतील हे महत्त्वाचे पुरावे. लक्षात ठेवा, कोर्ट भावनांवर नाही तर पुरावे यांवर चालते. जर तुमच्या खोटी केस झाली असेल पण ऐवजी शांत डोक्याने तुमचे निर्दोषत्व सिद्ध करणारे डिजिटल आणि प्रत्यक्ष पुरावे गोळा करा. असे कोणते पुरावे आहेत जे तुमची केस मजबूत करू शकतात? फोनवर कॉल रेकॉर्डिंग आणि व्हॉट्सअप चॅट, महत्त्वाचे संभाषणाचे स्क्रीनशॉट्स, घटनेच्या वेळेचे CCTV फुटेज, तुम्ही तिथे नव्हता हे दाखवणारे गुगल लोकेशन प्रूफ, पैशांचे बँक ट्रान्झॅक्शन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विटनेस, साक्षीदार. जर तुमच्याकडे सत्याचे आणि वेळेचे पक्के पुरावे असेल तर समोरची व्यक्ती किती शक्तिशाली असली तरी कोर्टासमोर तिची खोटी केस टिकूच शकत नाही. खोट्या केसमध्ये पोलीस अटक करायला येतील अशी भीती वाटते, मग हा कायदा तुम्हाला अटक होण्यापूर्वी सुरक्षित करू शकतो. जर तुम्हाला अशी शंका किंवा खात्री असेल की तुमच्यावर एखादा गंभीर नॉन बेलेबल गुन्ह्यात खोटी केस होणार आहे आणि पोलीस तुम्हाला अटक करू शकतात तर तुम्ही कोर्टात जाऊन अँटिसिपेटरी बेल म्हणजे अटकपूर्व जामीन मागू शकता. या जामिनाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पोलीस तुम्हाला अटक करायला येण्यापूर्वीच माननीय न्यायालय तुमचे कायदेशीर संरक्षण करते. एकदा का कोर्टाने हा जामीन मंजूर केला तर पोलीस तुम्हाला त्या खोट्या प्रकरणामध्ये थेट तुरुंगात टाकू शकत नाही. त्यामुळे केस खोटी असेल तर घाबरून लपण्याऐवजी लगेच आपल्या वकिलामार्फत सत्र न्यायालय, सेशन कोर्ट किंवा हायकोर्ट अटकपूर्व जामीनसाठी अर्ज करा आणि कायद्याची ढाल वापरा. खोटी FIR मुळापासून रद्द करायची असेल तर पुढे जाणून घेऊया. अशाच कायदेशीर माहितीसाठी लीगल ज्ञान मराठी चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि आपल्या इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाउंटला फॉलो करा. खोटी केस कोर्टात गेली की अनेक जणांचे हातपाय गळतात, पण नक्की कोर्टात काय होतं आणि माननीय न्यायाधीश काय पाहतात चला जाणून घेऊया. लक्षात ठेवा, न्यायालय कधी एका बाजूने एकूण निर्णय देत नाही. कोर्ट दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आणि पुरावे अतिशय बारकाईने ऐकून घेते. सुनावणी दरम्यान माननीय न्यायालय प्रामुख्याने 3 गोष्टी तपासते. समोरच्या व्यक्तीने केलेल्या तक्रारीत खरोखर काही तथ्य आहे का, त्याने लावलेल्या आरोपांना सिद्ध करणारे काही मजबूत पुरावे आहेत का, केवळ वैयक्तिक वादातून हे आरोप खोटे आणि रचलेले वाटत आहेत. जर कोर्टाला खात्री पटली की ही केस केवळ त्रास देण्यासाठी केलेली पूर्णपणे खोटी केस आहे तर कोर्ट त्याच वेळी आरोपीला मोठा कायदेशीर दिलासा देते आणि केस फेटाळून लावू शकते. खोटी केस करणाऱ्याला उलट जेलची हवा कशी खायला लावायची हे पाहूया पुढे. अशा लीगल टिप्ससाठी आता सबस्क्राईब करा. कोणी तुमच्या खोटी केस करून तुम्हाला कोर्टाच्या पायऱ्या चढायला लावल्या, मग आता त्याची बारी आहे, कारण खोटी केस करणाऱ्याला उलट जेल होऊ शकते. होय, जर माननीय कोर्टात हे सिद्ध झाले की तुमच्यावर झालेली केस पूर्णपणे खोटी आणि रचलेली आहे तर खोटी तक्रार करणाऱ्या व्यक्तीवर भारतीय कायद्यानुसार कडक कायदेशीर कारवाई होऊ शकते. लक्षात ठेवा, पोलिसांना किंवा कोर्टाला खोटी माहिती देणे हा गंभीर गुन्हा. अशा व्यक्तीविरोधात तुम्ही खोटे पुरावे देणे, कोर्टाची दिशाभूल करणे आणि तुमची बदनामी
बदनामी केल्याबद्दल मानहानीचा खटला भरून त्यांना तुरुंगाची हवा खायला लावू शकता. त्यामुळे खोट्या आरोपांना घाबरू नका. कायदा केवळ गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी नाही तर निष्पापांचे रक्षण करण्यासाठी आहे. खोटी केस झाल्यावर निष्पाप लोक सुद्धा केवळ या 4 चुकांमुळे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतात. सावधान, तुम्ही तर ही चूक करत नाही ना? पहिली चूक, रागाच्या भरात पोलिसांशी उद्धटपणे किंवा अरेरावीने बोलणे. यामुळे तुमची केस सुरुवातीलाच खराब होते. दुसरी चूक, घाबरून फोनमधील महत्त्वाचे चॅट्स, कॉल्स किंवा पुरावे डिलीट करणे. हे कधीच करू नका. तिसरी चूक, सोशल मीडियावर आपल्या केस संबंधी सर्व माहिती टाकणे किंवा लाईव्ह येऊन तमाशा करणे. आणि चौथी आणि सर्वात मोठी चूक, समोरच्या पार्टीला केस मागे घेण्यासाठी धमक्या देणे आणि कायदेशीर मार्गाबाहेर जाऊन वाद घालणे. या चुका टाळा. जेव्हा केस खोटी असते तेव्हा तुमचा संयमच तुमचे सर्वात मोठे हत्यार असते. नेहमी शांत राहा आणि फक्त योग्य कायदेशीर प्रक्रिया फॉलो करा. तर मित्रांनो, खोट्या केस संबंधित हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एक गोष्ट डोक्यात पक्की करा. केस किती मोठी आणि खोटी असली तरी आता अजिबात घाबरायची गरज नाही. कारण खोट्या आरोपांचा फुगा फोडण्यासाठी तुमच्याकडे फक्त या 3 गोष्टी असायला हव्यात. 1, तुमचे निर्दोषत्व सिद्ध करणारे योग्य आणि मजबूत पुरावे. 2, कायद्याची अचूक जाण असणारा एक योग्य वकील. आणि 3, संयम ठेवून निवडलेला योग्य कायदेशीर मार्ग. या बळावर तुम्ही कोणत्याही संकटातून सहज बाहेर पडू शकता. आणि आपल्या लीगल ज्ञान मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या कायदेशीर विषयावर हवा आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र. लीगल ज्ञान मराठी म्हणजे कायदा सोप्या भाषेत.